नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि भरभराट नांदणार आहे ही माहिती ऐकल्यानंतर लक्षात ठेवा. आणि बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या आयुष्य भरभराटीने नांदो हीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो भक्तांनो. आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. ठीक आहे. तर आज भक्तांनो 17 एप्रिल 2026 रोजी शुक्रवार आहे, लक्षात ठेवा. तर चैत्र अमावस्या आहे. तर चैत्र अमावस्या याला आपण दर्श अमावस्या सुद्धा म्हणतो. ही चैत्र अमावस्या महिन्याच्या कृष्ण पक्षातील सगळ्यात शेवटची वेळ आहे, जी पितृकार्य आणि दानासाठी अत्यंत चांगली मानली जाते. या दिवशी भक्तांनो आंघोळ आणि दान केल्यानंतर पितरांचे तर्पण आणि सूर्यदेवाची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या दिवशी पितरांचे स्मरण करून श्रद्धा आणि तर्पण विधी केल्याने पितरांना शांती आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि भक्तांनो आपल्या घरातील जे पितृदोष असतील, जे काही पितृदोषाबद्दलचे अडचणी असतील त्या सर्व निघून जाणार आहेत, लक्षात ठेवा. तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणाऱ्याला देखील विशेष महत्त्व असतं. आता सर्वांनाच पवित्र नदीमध्ये आंघोळ करायला जाणे शक्य नसतं भक्तांनो. म्हणून प्रत्येकाने या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजलाचे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यामुळे भक्तांनो आपल्या शरीरातील आणि आपल्या जे डोक्यातील संपूर्ण नकारात्मक जे विचार आहेत ते निघून जातात, लक्षात ठेवा. आणि आपला आत्मा आणि शरीर शुद्ध होते. ठीक आहे. तसेच भक्तांनो या दिवशी दान केल्यानंतर देखील तितकेच महत्त्व असते. म्हणून भक्तांनो या दिवशी तुम्हाला गोरगरीब लोकांना आणि ज्याला गरज आहे, ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला पैशाची गरज आहे, त्यांना तुम्हाला भक्तांनो दान करायचं आहे. किंवा तिळाचे दान जरी केले तरी खूप चांगले असते, शुभ मानले जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती राहते. ठीक आहे. तर भक्तांनो या सर्व गोष्टीकडे आपल्या सर्व भक्तांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणासुदीचे, प्रत्येक अमावस्याचे, प्रत्येक एकादशीचे सर्व माहिती भक्तांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल आणि या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला भेटेल, लक्षात ठेवा. तसेच चैत्र अमावस्या भक्तांनो या दिवशी सकाळी लवकर तुम्हाला उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत आणि नंतर एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि 1 चमचा कच्चे गाईचे दूध तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिसळायचे आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, लक्षात ठेवा. हे केल्यानंतर यामुळे त्या व्यक्तीची समाजात मान सन्मान वाढत असतो, प्रतिष्ठा वाढते, लक्षात ठेवा. आणि घरात सुख समृद्धी, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य निर्माण होते, ऐश्वर्य देखील येते, पैसा जास्त प्रमाणात टिकतो त्याच्याजवळ, लक्षात ठेवा. सुख समृद्धी येते त्याच्या आयुष्यामध्ये. तसेच भक्तांनो बाळूमामा सांगतात आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र अमावस्येला अत्यंत पवित्र, फलदायी आणि प्रभावशाली हा दिवस मानला जातो. तसेच भक्तांनो या दिवसाला केलेली प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा सरळ आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर आणि आपल्या मनावर, आपल्या घरावर आणि आपल्या भवितव्यावर होतो, लक्षात ठेवा. म्हणूनच चैत्र अमावस्येच्या दिवशी भक्तांनो साधा दिवस नाही, लक्षात ठेवा. तर आत्मशुद्धी, मनशुद्धी आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो, असे आपले श्री सद्गुरू संत बाळूमामा ब्रह्मानंद नायक यांचे म्हणणे आहे. तसेच भक्तांनो बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो या चैत्र अमावस्याला दर्श अमावस्या असे सुद्धा म्हणतो. मराठी नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या असते, लक्षात ठेवा. तर या अमावस्याबद्दल सर्वांना माहीत असेलच.
तरी पण भक्तांनो तुम्ही या बारकाईने याचा अभ्यास केला तर लय बरं होईल. तर बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, पुराणामध्ये सांगितले आहे की या दिवशी देवता, ऋषी, जे काही साधू असतील, पितृ आणि अदृश्य शक्ती पृथ्वीवर लोकावरती विशेष प्रमाणात सक्रिय असतात, लक्षात ठेवा. तसेच यामुळे या दिवशी जर आपण चुकीची कृत्य केली, वाईट कृत्य केले, वादविवाद, जे काही आपण भांडण केले, तंटा केले, किरकिर केली, भक्तांनो याचे जे परिणाम असतील ते खूप लवकर आपल्याला तीव्र स्वरूपात भोगावे लागतील, लक्षात ठेवा, दिसून येतील आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून या उपायाचं, या सर्व कामाचं तुम्हाला नियोजन केलं पाहिजे. आणि भक्तांनो या दिवशी आपण चांगले नामस्मरण, चांगले विचार, चांगले दान सेवा आणि उपाय केले तर भक्तांनो याचे फळ आपल्याला 100% संपूर्ण या वर्षभरात भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या हिंदू शास्त्रानुसार या अमावस्याला भक्तांनो, दर अमावस्याला चैत्र अमावस्या आपण म्हणतो, लक्षात ठेवा. तर हा दिवस काही अंश अशुभ काळ मानला जातो, कारण या दिवशी नकारात्मक लहरीचे प्रमाण खूप जास्त असते भक्तांनो. म्हणूनच या दिवसाला भक्तांनो नवीन व्यवसाय सुरू करणे, कामाची सुरुवात करणे, साखरपुडा, लग्नाचे काही गृहप्रवेश असतील, जे काही शुभ समारंभ आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये असतील, ते सर्व भक्तांनो निर्णय घेणे टाळायचे आहेत, लक्षात ठेवा. हे टाळलेच पाहिजे आपल्याला, कारण हा दिवस चांगला नाही. तसेच या दिवशी भक्तांनो शक्यतो लांबचा प्रवास करू नये असेही सांगितले जाते. तसेच जुने लोक सांगतात, आपले पूर्वज सांगतात भक्तांनो, आपल्या घरातील वयस्कर माणसं सांगतात की चैत्र अमावस्येच्या दिवशी प्रवासात अडथळे, अपघात किंवा अनावश्यक त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दिवशी घरीच भक्तांनो राहायचं आहे, आपल्याला विश्रांती घ्यायची आहे, आराम करायचा आहे आणि देवाचं आपल्याला नाव घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला भक्तांनो आपलं डोकं शांत ठेवायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे आणि आपल्या शरीराला सुख मिळवायचं आहे, शांती ठेवायची आहे, लक्षात ठेवा या वेळेला. म्हणून भक्तांनो चैत्र अमावस्येच्या दिवशी केस कापणे, दाढी करायची नाही, नखे कापायचे नाहीत किंवा केस धुणे हेही वर्ज्य मानले जाते भक्तांनो. कारण भक्तांनो या दिवशी आपल्या ज्या शरीरातील काही ऊर्जा असतील सूक्ष्म पातळीवर कार्यरत असते, भक्त लक्षात ठेवा. जी काही ऊर्जा असते ना ती सूक्ष्म पातळीवरती कार्यरत असते, लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर भक्तांनो अशा गोष्टी, ती ऊर्जा विस्कळीत होऊ शकते, लक्षात ठेवा. याचा परिणाम आरोग्यावर, आपल्या डोक्यावरती, आपल्या मनावरती, आपल्या काळजावरती आणि विचारावरती होतो, लक्षात ठेवा. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडण, अपशब्द बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे. कारण या दिवशी भक्तांनो घरातील नकारात्मक ऊर्जा खूप वेगाने आपल्याला वाढत असते. याचा परिणाम जास्त वर्षभरामध्ये आपल्या घरात अशांततेच्या रूपाने दिसून येतो, लक्षात ठेवा. म्हणून या दिवसाला आपल्याला या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. विशेषतः भक्तांनो ही गोष्ट करणे म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाची उपाय साजरा करणे, लक्षात ठेवा. कारण हे उपाय जर आपण साजरे केले, दर अमावस्येच्या दिवशी जर हे उपाय आपण केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, लक्षात. त्याचप्रमाणे विशेषतः महिलांनी या अमावस्येच्या दिवशी काही विशिष्ट काळजी घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आपले हिंदू शास्त्र सांगते भक्तांनो या दिवसाला महिलांनी सकाळी उठल्यानंतर, लवकर उठल्यानंतर वेणी घालावी, मोकळ्या केसांनी घरातील काम करू नये, घरातील कचरा बाहेर टाकणं टाळावे भक्तांनो, लक्षात ठेवा. या गोष्टीकडे आपल्या महिला वर्गांनी लक्ष दिलं पाहिजे. माझ्या बहिणींना ही कळकळीची विनंती आहे, लक्षात ठेवा. तसेच या दिवशी जितके तुम्ही संयमी राहशीला, शांत राहशीला, तुमचे मन तुम्ही शांत ठेवशीला, तितकेच भक्तांनो सकारात्मक तुमच्या डोक्यामध्ये विचार येतील आणि सकारात्मक तुमच्या डोक्यामध्ये विचार राहिल्यामुळे तुम्ही सक्सेस हा 100% होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सकारात्मक विचार आणि सकारात्मक गोष्टी ठेवणे खूप गरजेचं आहे या दिवशी, लक्षात ठेवा. या अमावस्येच्या दिवशी बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. तसेच भक्तांनो या दिवशी केलेले वाईट कर्म तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते आणि
केलेले चांगले कर्म तुम्हाला वर्षभर तुम्हाला रक्षण करत असते. तुमचे चांगले कर्म तुमचे आयुष्यात तुमच्या जीवनाचे रक्षण करत असते. म्हणून या दिवशी तुम्हाला चांगले कर्म करायचं आहे. कोणावरती अन्याय अत्याचार करायचा नाही भक्तांनो. ठीक आहे. म्हणूनच या दिवशी भक्तांनो कोणतेही वाईट कृत्य करू नका. कोणाबद्दलही वाईट चितू नका. कोणाबद्दलही आपल्याला चांगलंच चितायचं आहे भक्तांनो. शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तसेच भक्तांनो बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो चैत्र अमावस्याचा दिवस हा नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य आणि शत्रुबाधा आणि मानसिकता अस्वस्थता दूर करण्यासाठी अत्यंत चांगला दिवस मानला जातो. ठीक आहे. म्हणूनच या दिवसाला जे काही आपण उपाय सांगितलेले आहेत ते सर्व तुम्हाला करायचे आहेत भक्तांनो, भगिनींनो. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये भक्तांनो मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही चैत्र अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी केला तर भक्तांनो अत्यंत तुम्हाला याचा प्रभाव पडणार आहे तुमच्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा. तर घरातील कटकटे, भांडणे, आर्थिक अडचणी, तुमच्या काही नजरबाधा असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, घरातील पैशाचे प्रॉब्लेम्स असतील, घरातील भांडण तंटा, घरातील किटकिट, घरातील आईवडील चांगले बोलत नसतील किंवा घरातील पोरगं दारू पिऊन काहीतरी अडचणीमध्ये असेल तर तुम्हाला याबद्दल तुम्हाला नजरबाधा आणि नकारात्मक ऊर्जा खूप लवकर कामी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला पळवून बघायचा नाही. जर तुम्ही पळवून बघितला तर भक्तांनो तुम्हाला या व्हिडिओमधले काहीच समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आणि कमेंटमध्ये बघताना तुम्ही श्री बाळूमामाच्या नावानं चांबरं, श्री स्वामी समर्थ असंच लिहायचं आहे. तसेच बघताना बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करून म्हणजे जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन तेवढ्या सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरती तुमच्यापर्यंत येईल. लक्षात. ठीक आहे. तर हा उपाय तुम्हाला येत्या तर बघताना हा उपाय तुम्हाला आज चैत्र अमावस्या लक्षात ठेवा. तर संध्याकाळच्या दिवशी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला मुहूर्त आहे. तर या वेळेत तुम्हाला करायचं आहे. कारण हा काळ उपायांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय करायच्या अगोदर तुमच्या देवाच्या घरात दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि थोडा वेळ शांत बसायचा आहे. मनामध्ये कोणताही राग ठेवायचा नाही. मन शांत आनंदीमय ठेवायचं आहे. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत किंवा अस्वस्थता ठेवू नका. लक्षात ठेवा. या उपायांसाठी तुम्हाला एक साधा लिंबू घ्यायचा आहे. लिंबू घेताना लक्षात ठेवा की त्यावर उभ्या रेषा नसाव्यात. साधं पिवळसर किंवा हिरवट लिंबू घ्या. हे लिंबू उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसा आणि मनात श्री बाळूमामाय नमः, श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण दोघांचं तुम्हाला करायचं. त्यानंतर हे लिंबू घरातील प्रत्येक भिंतीवर हलकेच स्पर्श करा. असे करताना श्री बाळूमामा प्रसन्न, ओम बाळूमामाय नमः, श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला दोघांचा मंत्र तुम्हाला मनात हळू आवाजात म्हणायचा आहे, जप करायचा आहे भक्तांनो. कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता वास करत असते आणि आपण जे बोलतो जे करतो त्याचा परिणाम घरामध्ये होत असतो भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. यानंतर हे लिंबू तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ घ्या आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे. घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा दिशेने 7 वेळा लिंबू तुम्हाला भक्तांनो फिरवायचा आहे. त्यानंतर घराबाहेर जाऊन त्या लिंबूच्या 4 फोडी करायच्या आहेत आणि 4ही दिशांना फेकून त्यात फोडी फेकल्यानंतर मागे तुम्हाला वळून तुम्हाला अजिबात बघायचं नाही. सरळ घरात या, हातपाय धुवा आणि देवाला नामस्मरण करा. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. कारण भक्तांनो मध्येच कुठे थांबू नका. पूर्ण लक्ष फक्त नामस्मरणावर तुम्हाला ठेवायचं आहे. या उपायाचं जोपर्यंत तुम्ही मनापासून करता भक्तांनो तोपर्यंत तुम्हाला या उपायाचं फळ मिळणार नाही. भक्तांनो तुम्ही मनापासून जर हा उपाय केला तर तुम्हाला याचं फळ 100% मिळणार आहे. लक्षात ठेवा. तसेच लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते. म्हणून अमावस्याला किंवा विशेष दिवशी लिंबू मिरचीचा उपयोग केला जातो. चैत्र अमावस्याला हा उपाय केल्याने भक्तांनो घरातील नकारात्मकता लवकर दूर होते आणि लक्ष्मीचा भक्तांनो वास वाढतो. तसेच
जर तुमच्या घरात लहान मुलं सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना वारंवार नजर लागत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो. प्रत्येक मुलासाठी वेगळं लिंबू घ्या आणि ते लिंबू डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा. त्यानंतर ते लिंबू गॅसवर किंवा चुलीवर जाळा भक्तांनो. लिंबू कसा जळतो यावर नजर ठेवा. किती आहे हे समजते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने तुम्हाला करायचा आहे. जी काही तुमच्या लहान मुलावरची नजरबाधा असेल ती झटक्यात निघून जाईल, लक्षात ठेवा. बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, असेच आपले बाळमामांचे भक्तिमय संदेश, श्री स्वामी समर्थ महाराजांचे वैचारिक दैवी संदेश, जे काही आपल्या हिंदू धर्मातील सर्व माहिती, वैचारिक माहिती, देवी महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. बाळमामाच्या नावानं चांग भलं. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.